कसा ठेवायचा तुमच्यावर विश्वास? सांगा ना, कसा ठेवायचा मी तुमच्यावर विश्वास? ती मुलगी तुम्हाला रस्त्यात भेटली, म्हणजे तुमच्या गाडीला येऊन धडकली, ॲक्सिडेंट झाला तुमचा, आणि मग तिनं असं सांगितलं की लाडकी लेक योजनेअंतर्गत ती कोल्हापुरात शिकायला आली, बरोबर ना? मी लाडकी लेक योजनेच्या अंतर्गत इथे शिकायला आले, बरोबर. आणि मग तुम्हाला तिच्यावर दया आली म्हणून मग तुम्ही तिला घरी घेऊन आला, पण कुठलीही चौकशी न करता, हो ना? विश्वंभर सरांवर हल्ला झालाय हे माहीत असून सुद्धा तुम्ही तिला घरी घेऊन आला. तुम्हाला जराशी सुद्धा शंका नाही आली त्या मुलीपासून विश्वंभर सरांना धोका असू शकतो, आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की तुम्ही काहीच चुकीचं वागलं नाही. कसा विश्वास ठेवायचा मी तुमच्यावर? हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण मी 100 वेळा सांगितलंय तुम्हाला की मी निर्दोष आहे. निर्दोष? बरोबर आहे, निर्दोष आहे तुम्ही, निर्दोष, बरोबर आहे. फोटो बघा, वैशाली बरोबर हेच गुंड होते ना? ए हिरो, चल निघ इथून. हो, हेच तो होते. वैशालीनी फसवलंय तुम्हाला. अहो, भाड्याचे गुंडे थे, पैसे घेऊन काम केले यांनी, आणि यांच्याच मदतीने ती तुमच्या घरात शिरली. एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येऊ नये? वाह, कमाल आहे तुमची. म्हणजे आता तुमचा ह्या गोष्टीवर तर विश्वास बसलाय ना की मला ह्यातलं काहीच माहित नाही, मी खरंच निर्दोष आहे. नाही, बरोबर आहे, मी त्या मुलीला आमच्या घरात आणलं, पण त्यामागे माझा कुठला चुकीचा हेतू नव्हता. तुमचा चुकीचा हेतू नव्हता, पण त्या मुलीने सरांवर हल्ला केलाच ना. सुदैवाने विश्वंभर सर वाचले, पण जर त्या मुलीचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर काय? हे बघा, एक वेळ मी विश्वास ठेवीन, पण जगाचं काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वंभर सरांचं काय? ते ठेवतील तुमच्यावर विश्वास? काय आहे, मला तुमच्या आणि विश्वंभर सरांच्या नात्याबद्दल कळालंय. तुम्हाला नजरेसमोर सुद्धा उभं करत नाहीत म्हणे ते, बरोबर ना? आणि हे फक्त मला नाही, अख्ख्या जनतेला माहिती. जनतेला जशी ही गोष्ट माहितीये ना, तशीच ही गोष्ट सुद्धा माहिती की माझे बाबा माझ्यासाठी काय आहेत. हो, मी असं करूच शकत नाही.